बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। राष्ट्रीय महामार्गावर भंडाराजवळ भीषण अपघात, 1 ठार 2 गंभीर तर 4 किरकोळ जखमी। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी। अंजनगाव आकोट राष्ट्रीय महामार्गावरील भंडाराज येथे होली क्रॉस दवाखान्याजवळील छोट्या पुलासमोरील धोकादायक वळणावर भीषण अपघात घडला। मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक MS27 BE 8081 व ST बस क्रमांक MS20 GC 3932 यांच्यात समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत। मृत व्यक्तीचे नाव शालिकराम रामचंद्र वानरे, वय 65, रा आकोट असे असून ते स्वतः वाहन चालवत होते। घटनास्थळी रस्ता दबलेला असून मोठा गड्डा पडलेला आहे। या गड्ड्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून कार सुमारे 30 ते 40 फूट घासत पुढे गेली आणि समोरून येणाऱ्या ST बसला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की शालिकराम वानरे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात कुसुम वानरे वय 65, रा आकोट व रखमाबाई शालिग्राम गवई वय 80, रा अकोला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी अचलपूर येथे रेफर करण्यात आले आहे। तसेच विमल रमेश पिंपळकर वय 55, वंदना निलेश पिंपळकर वय 35, रमेश रामचंद्र पिंपळकर वय 72 सर्व रा अचलपूर, तसेच उत्कर्ष कडू वागरे नववधू रा आकोट व प्रथमेश वानरे वय 30, रा आकोट नवविवाहित वर हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना अकोट व अचलपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। सदर कुटुंब मुरादेवी ता अंजनगाव सुरजी येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला। नवविवाहित दाम्पत्याच्या प्रवासातच ही दुर्दैवी घटना घडण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे भंडाराज येथील याच वळणावर यापूर्वीही वारंवार अपघात झाले आहेत। रस्त्यावरील मोठा गड्डा, दबलेला भाग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्त करून इशारा फलक, वेगमर्यादा चिन्हे व संरक्षक उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हा जो गड्डा, या गड्ड्यामुळे काय होत झालं? हा जो गड्डा आहे या गड्ड्यामुळे आम्ही सकाळी इथून गाडी घेऊन गेलो, त्यावेळेस आमची गाडी एवढी जोराने कुदली की आमचा ऍक्सिडेंट होणार होता, पण ते माझ्या लक्षात आलं मागून मी नेहमी चालणार आहो म्हणून मी सांगितलं की अरे थोडी ब्रेक दाब, तर ब्रेक दाबल्यावर माझी गाडी कंट्रोल झाली, नाही तर आमची गाडी सकाळी ऍक्सिडेंट होत होतं। त्यामुळे याच्यामुळे नाग लोक जीव चालले। रस्त्याचा आहे की कोणाचा? रस्त्याचा आहे, रस्त्याचा महानगरीचा रस्त्याचा आहे। याच्यावर काहीतरी कारवाई पाहिजे। किती लोक जीव चालले।